तुम्हाला माहितीये महादेवाला नीळकंठ का म्हणतात? समुद्र मंथन सुरू होतं. देवता आणि असुर अत्यंत ऊर्जेने समुद्राचे मंथन करत होते, कारण समुद्रातून अमृत बाहेर येणार होते. परंतु समुद्र मंथन करत असताना सर्वात आधी त्यातून हलाहल नावाचे विष प्रकट झाले. हे विष इतके विषारी होते की त्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टीचा विनाश करण्याचे सामर्थ्य होते. ते विष सर्वत्र पसरू लागले. दानव, देव, ऋषी सर्वांना त्याचा त्रास व्हायला लागला. आता या विषयाचं करायचं काय असं सर्वांना विचार येऊ लागला. तेव्हा सर्व देवी देवता भगवान महादेवांकडे गेले, त्यांचे कौतुक करू लागले आणि त्यांना विनंती करू लागले की महादेवा आता तुम्हीच साथ द्या. तेव्हा देवादिदेव महादेवांनी पुढाकार घेतला आणि ते विष आपल्या तळहातावर घेतले आणि ते विष प्राशन केले. विष प्राशन करीत असताना काही थेंब पृथ्वीवर पडले. ते साप, विंचू, विषारी वनस्पती यांनी घेतले. शिवाने प्राशन केलेले ते विष आपल्या गळ्यामध्ये साठवून ठेवले. त्याच्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि तेव्हापासूनच ते नीळकंठ या नावाने प्रसिद्ध झाले. याचा उल्लेख आपल्याला शिवशंकराच्या आरतीमध्ये देखील पाहायला मिळतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि नवनवीन कथा ऐकत रहा. तसेच समुद्र मंथनाची संपूर्ण कथा आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे. लिंक बायोमध्ये. हर हर महादेव.